लोकनेते माजी खासदार भीमराव नाना बडदे यांचे कार्याचा आदर्श आजही प्रेरणादायी आहे। लोकनेते माजी खासदार भीमराव नाना बडदे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य संदीप वरपे यांनी उपस्थित राहून नानांच्या प्रतिमेचे पूजन करत त्यांना विनम्र अभिवादन केले। यावेळी बोलताना संदीप वरपे यांनी लोकनेते भीमराव नाना बडदे यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा गौरव केला। समाजातील वंचित, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांचे कार्य आणि विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवून समाजहितासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी नानांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला। कोपरगाव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि आपल्या तालुक्याचे सुपुत्र कैलासवासी भीमराव नाना बडदे यांची आज 79वी जयंती आहे। मी सर्वप्रथम माझ्या वरपे कुटुंबियाच्या वतीने, माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नानांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो। नाना एक उत्कृष्ट आणि फळडे व्यक्तित्व होते आणि त्या वक्तृत्वातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर पतित पावन संघटनेच्या माध्यमातून खूप मोठं युवकांचं, राष्ट्रभक्तीने प्रेरित असलेल्या युवकांचं जाळं त्या ठिकाणी निर्माण केलं। मी जेव्हा पुण्यामध्ये काही काळाकरता शिकायला म्हणजे वेकेशनला गेलो होतो 85-86 साली, तर त्या पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या परिसरात कोपरगाव म्हटलं का भीमराव बडदे साहेबांच्या गावचे का, असं त्यावेळेस विचारायला जायचं, इतका दरारा नानांचा त्या ठिकाणी होता। कोपरगावच्या जनतेने त्यांना खासदार केलं, पण मला आजही असं वाटतं की जर भीमराव नानांनी पुणे शहर सोडलं नसतं तर अण्णा जोशींच्या आधी ते तिथले खासदार झाले असते आणि फार मोठं नेतृत्व त्या ठिकाणी घडलं असतं। नाना एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दिल्लीच्या संसदेपर्यंत त्या ठिकाणी वाटचाल केली। ती आमच्या सारख्या राजकारणातल्या सर्वसामान्य घरातल्या मुलांना नेहमीच प्रेरणा देते। नाना माझ्या वडिलांचे देखील त्या ठिकाणी मित्र होते। मी जेव्हा कॉलेजला होतो लोणीला इंजिनिअरिंगला, अधूनमधून ते मला तिथं हॉस्टेलवर भेटायला यायचे आणि त्यातूनही आमचा दरारा तिथं कॉलेजवर त्या ठिकाणी वाढायचा। असे हे अगदी लहान युवकापासून ज्येष्ठांपर्यंत लोकप्रिय असलेले नाना आपल्यातून गेलेले आहेत, पण त्यांच्या स्मृती अतिशय चिरंतन आहे। आणि आमचे मित्र सुशांत घोडके हे त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं जे वृक्ष रोपणाचं त्यांनी मोठं वृक्षदान, वृक्ष भेट देणं, हे जयंतीच्या निमित्त त्यांनी कार्यक्रम घेतला आणि नानांच्या स्मृती त्यांनी चिरंतन ठेवल्या, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके थोडे। मी पुन्हा एकदा नानांच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।